राष्ट्रवादीच्या आमदारांना आघाडी करण्यासाठी दबाव टाकलाय, कितपत तथ्य आहे याच्यामध्ये? नाही, कसं आहे आता की जानकर साहेब जर बोलले असतील असं तर ते निश्चितपणानं खरं बोललेले असतील की ज्या आमदारांवरती त्यांचा दबाव आहे ते आमदार त्याला बळी पडतील. परंतु मी सकाळी यांच्याशी बोलताना सांगितलं की मी आंबेडकरी चळवळीतनं आलेला कार्यकर्ता असल्यामुळं किती जरी पालकमंत्र्याने ते आम्हाला दम द्यायचं नाही, ती दमाची भाषा त्यांनी दुसरीकडे करायची. पालकमंत्र्यांनी आम्ही कोणाच्या दमा बिमाला घाबरणारा माणूस नाही. अरे मी 36 वर्ष बाळासाहेब ठाकरेचा कडवट शिवसैनिक आहे आणि मोहोळमध्ये दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाही गाडून मी 31,000 मतांनी निवडून आलेलो आहे. आता त्या आनगरकर पाटलाला घाबरलेलं नाही तर पालकमंत्री गोरेला कसा घाबरेल? मी एकनाथ शिंदेचा शिवसैनिक आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की शिंदे साहेब म्हणजे काय चीज आहे ती. आजच्या बैठकीनंतर सर्व आमदार एकसंध राहतील आपले? 100% मी निश्चितपणाने तुम्हाला सांगतो आणि मी जबाबदारीने एक वाक्य इथं बोलतो. माझं वाक्य 7 तारखेला ज्यावेळी निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळी तुम्ही पुन्हा मला विचारायला या की तुम्ही आमदार साहेब बरोबर बोला. कोणत्याही परिस्थितीमध्ये किती जरी मनसुबे भाजपनं रचले तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा सुतळा साफ केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.